तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मतदाराला डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात येतोय। सकाळपासून धर्माबादमधील इनानी मंगल कार्यालयामध्ये मतदाराला डांबून ठेवण्यात आलं। मतदाराला पैसे देण्याचा आमिष दाखवण्यात आला। सकाळपासून या मंगल कार्यालयामध्ये मतदारांना डांबून ठेवण्याचा आरोप तिथल्या मतदारांनी केलेला आहे। मोठी बातमी आपण बघतोय नांदेडमधून। नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। हा आरोप मतदारांनीच केलाय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी मुजीब शेख यांच्याकडे। मुजीब, काय सगळा प्रकार आहे? धर्माबाद नगर परिषदेसाठी आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू आहे आणि याच शहरामध्ये एक मंगल कार्यालय जे त्या मंगल कार्यालयामध्ये जवळपास 50 ते 60 जणांना डांबून ठेवल्याचा आरोप होतोय। इथे जी थेट लढत आहे ती भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यामध्ये थेट लढत आहे। सर्वच पक्ष खरं तर स्वबळावर लढत आहेत, मात्र भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये ही लढत आहे। भाजपाचे जे विद्यमान आमदार आहेत राजेश पवार यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना डांबून ठेवल्याचा आरोप होतोय। पैसे देण्याचं आम्ही त्यांना दाखवण्यात आलं आणि पैसे आम्ही तुम्हाला देऊ म्हणून त्यांना सुद्धा बोलवण्यात आलं आणि त्यांना तिथं डांबून ठेवल्याचा मतदारांचा आरोप आहे। अजून याबाबत भाजपकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाहीये। निश्चितच धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।